की सगळ्यांना आपलं आरक्षण सोडून दुसऱ्या प्रवर्गामध्ये जावंसं का वाटतंय? म्हणजे आत्ता बंजारा समाजाला जे आरक्षण आहे ते व्हीजे प्रवर्गाच्या अंतर्गत 3% आरक्षण आहे. तर त्याच्याऐवजी एस-टी समाजाचं जे 7% आरक्षण आहे त्याच्यामध्ये आपण असलं पाहिजे, ही मागणी का होती? खरं तर ही मागणी आज जरी चर्चेला आली असेल, माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होत असेल, तर ही मागणी आजची नाही आहे. या मागणीला एक खूप मोठा दीर्घ इतिहास आहे. आता तुम्ही म्हणालात की 7%मध्येच का आग्रह आहे? मुळात संविधानाच्या सूचीचा जर आपण विचार केला आणि संविधानिक आधार असलेला, ज्याला एक संविधानाचं संरक्षणाचं कवच असलेलं जे आरक्षण आहे ते सध्या शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब या दोघांना आहे. आणि शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल कास्ट या दोन्हीही सूच्यांमध्ये अंतर्भाव करण्यासाठी जे जे काही निकष, जे काही क्रायटेरियाज आहेत ते क्रायटेरिया जे फुलफिल करतात आणि त्यांचा मागच्या स्वातंत्र्यापासून 80 वर्षापर्यंत त्यांना त्या सोयी सवलतींपासून, त्या रिझर्वेशनपासून त्यांना दूर ठेवल्या गेलं. मग ते जाणीवपूर्वक असेल किंवा नकळतपणे असेल, सत्तेचा गलथानपणा असेल, पण ते 80 वर्ष या त्यांच्या लाभापासून, हक्क आणि अधिकारांपासून ते दूर राहिलेत. अशी त्यांच्या मनामध्ये एक म्हणजे प्रकर्षाने भावना आहे. आता याच्यामध्ये का त्यांचा अंतर्भाव असावा? तर या सगळ्या ज्या काही जमाती आहेत, या जमातींचा जर थोडासा इतिहास पाहिला तर या जमाती या कुठल्या कृषक जमाती नाही आहेत किंवा यांचा पूर्वापारचा असा एखादा बनिया वगैरे असतो किंवा एखादा आलुतेदार बलुतेदारांपैकी ज्यांचा एक स्वतःचा उदीम व्यवसाय आहे, तसा यांचा उदीम व्यवसाय नसल्यामुळे यांच्यावर अतिशय म्हणजे सामाजिक अन्याय तर खूप मोठा म्हणजे झालेलाच आहे, परंतु यांच्यावर एक जगण्या मरण्याचे प्रश्न उभे राहिलेले आहेत आणि मग त्यांच्या आज अस्तित्वाचाच प्रश्न उभा राहिलेला आहे. मग त्यांच्या अस्तित्वाला कुठेतरी घटनात्मक आरक्षण असलं पाहिजे. अगदीच घटनात्मक आरक्षण याच्यासाठीच की घटनेनंच सांगितलं आहे की जे सामाजिक दुर्बल घटक आहेत, जे आर्थिक दुर्बल घटक आहेत, आणि हे तर अगदीच गावकुसाच्या बाहेर म्हणजे वर्णव्यवस्थेच्या बाहेरचे लोक आहेत.